महत्वाची बातमी आपण पाहूया। राष्ट्रपती भवन प्रांगणामध्ये मोदींच्या शपथविधीची तयारी सध्या सुरू आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एनडीए नेते राष्ट्रपती भवनाकडे रवाना देखील झालेले आहेत। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या एबीपी माझावर पाहतो आहोत। एनडीए नेते राष्ट्रपती भवनाकडे रवाना झालेले आहेत। राष्ट्रपतींकडे आता सत्ता स्थापनेचा दावा एनडीएच्या नेत्यांकडून केला जाणार आहे आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला देत आहेत। सोमेश, आता सगळे जे एनडीएचे नेते आहेत, काही प्रमुख नेते, त्यामध्ये अमित शहा आहेत, राजनाथ सिंग आहेत, JP नड्डा आहेत, त्यांच्यासह एकूण 15 नेते हे राष्ट्रपतींकडे आता सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी जाणार आहेत आणि राष्ट्रपतींना ते अधिकृतरित्या माहिती कळवणार आहेत की आमच्याकडे आता बहुमत आहे, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदीय दलाचा नेता म्हणून निवडलेलं आहे आणि पंतप्रधान मोदींना तुम्ही आता शपथविधीसाठी आमंत्रण द्या सरकार स्थापन करण्यासाठी, अशा स्वरूपाची अधिकृत विनंती ही राष्ट्रपतींना केली जाणार आहे आणि त्यासाठी आता हे सगळे 15 नेते हे तिथून निघतील अशी माहिती आहे। ठीक आहे सोमेश, धन्यवाद। आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातल्या अपडेट्स आपण घेतच राहणार आहोत। आपण सध्या ही दृश्य पाहतो आहोत, राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणातली ही दृश्य स्क्रीनच्या उजवीकडची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।